कळालाय, आपल्याला सापातला देव कळालाय, आपल्याला उंदरातला देव कळालाय, आपल्याला झाडातला देव कळालाय, आपल्याला पाण्यातला देव कळालाय, आपल्याला आकाशातला देव कळालाय, आपल्याला मंदिरातला देव कळालाय. वाईट एवढंच आहे, आपल्याला अजून माणसातला देव कळाला नाही. आणि का कळालं नाही ऐका, पुढचं वाक्य मोबाईल मध्ये घेऊन जा. टेबलाला पाय चालता येत नाही, सुईला नाक आहे श्वास घेता येत नाही, कपाला कान आहे ऐकता येत नाही, उसाला डोळा आहे पाहता येत नाही, आणि आपल्याला सगळं असून सुद्धा नीट वागता येत नाही. सगळं दिलं देवाने, बंगला गाडी नातवंड पोर, तरी नीट वागत नाही आपण. मग ते नीट वागायला काही खर्च आहे का? मी रोज सांगत असतो महाराज, तुम्ही गळ्यात माळ घातली नाही तरी चालेल, फक्त आचरण शुद्ध ठेवा. आणि माळकरी कोणते नीट सुईचे, इतके लफडे चालू आहेत आमच्या बुवा लोकांचे, न बोललेलं बरं. एक क्लिप व्हायरल झाली, आळंदीतले काही लोक म्हणे महाराज तुमच्या घरावर मोर्चा आला तरी चालेल, येथे पाहिजे जातीचे येऱ्या गाबाळाचे काम नाही. अरे आपल्या गळ्यात माळ आहे, आईला आई म्हटलं पाहिजे, बाईला बाई म्हटलं पाहिजे, आदर ठेवला पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. बाबा भागवत कथा करायला गेला, तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. बांबून हाणायचे बिनधास. अरे समाज आपल्या चुका दाखवणारा महाराज आरसा आहे का नाही? आपल्या चरणावर लोक लोटांगण घालतात, आपण पथ्य पाळलेच पाहिजे. म्हणून माता भगिनीला माझी विनंती, मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे. ज्या स्त्रीचं लग्न झालंय, शिव महापुराण तुम्ही जर ऐकलं, ज्या महिलेचं लग्न झालंय ना, तिनं फक्त आपल्या पतीच्याच पायावर डोकं ठेवायचं आणि दुसरं डोकं पांडुरंगाच्या चरणावर ठेवायचं. आमच्या नादी लागायचं नाही. हे वाक्य तुम्ही हयेतवर लांबून नमस्कार. एखादा साधू भेटला, महात्मा भेटला, फक्त त्याला लांबूनच त्रिवार बसल्या जागेवरून नमस्कार करायचा. परंतु लग्न ज्या माता भगिनीचं झालंय, तिनं आपलं डोकं फक्त पतीच्या चरणावर आणि पांडुरंगाच्या चरणावर ठेवायचं. पांडुरंगाच्या म्हणजे सगळ्या देवांच्या, आमच्या नाही. विठाला म्हणून जीवन जगत असताना आपल्या आचरणाने कोणाचं अंतकरण दुखवलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि जगण्यासाठी किती पैसा लागतो, किती लागतो, टीच भर पोटासाठी देवा केवढे रे उठाउठी. 20 वर्षापूर्वीचा तुमच्या गावचा काळ पहा, गाव आठवा, किती भयानक परिस्थिती होती. 15 आणि 20 रुपये रोज कमावण्यासाठी लोक संगमनेरला जायचं. मी स्वतः 20 रुपयाने कांदे लावायला जाणारा माणूस आहे महाराज, मी स्वतः. म्हणून प्रत्येकाने कष्टमय जीवन होतं, तरी सुद्धा गाव सुखी होता, कुटुंब सुख होतं. आज लाखो रुपये घरात येतात, माझ्या असतील तुमच्या असेल, सुखी का? पूर्वीच्या काळी सुविधा होत्या का? आज टीव्ही आहे, फ्रीज आहे, मिक्सर आहे, लक्झरी गाडी आहे, लक्झरी फ्लॅट आहे, बायकोला वेगळा मोबाईल आहे. एकाने तर पार एका कुत्र्याला मोबाईल घेऊन दिला आहे. फोन आला का ते इंग्लिश कुत्री बटन दाबीत. लयच अवघड परिस्थिती झाली. मग मला सांगा, एवढ्या सुविधा असून लोक सुखी आहेत का? अय बोला ना तुम्ही, सुखी आहे का? आहे का सुख? तेने सदाची तान समाधान, तेने सदाची समाधान, तेने सदाची तान समाधान, तेने सदाची तान. मग तुमचं जर मनामध्ये समाधानच होत नसेल, मग ती आग लावायची संपत्ती. म्हणून राजा, एकदाच जन्म आहे, एकदाच हे जीवन आहे आणि एकदाच मरण आहे. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये पैसा कमावण्यासाठी रक्ताचे नाते तोडायचे नाही. मी झेटोकेजला कीर्तनात सांगितलं, तुम्ही ती क्लिप ऐकली असेल. पैसा किती असावा, पुन्हा मोबाईल मध्ये घेऊन जा. आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा. आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा. त्या लाखभर रुपयात 1 रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा, तळतळाट नसावा. कारण पापाची संपत्ती माणसाला कधीही सुखाने जगू देत नाही आणि कष्टाची संपत्ती दगडावर आपटा भीतीच नाही. म्हणून संपत्ती मिळाली ना, मला सांगा, ज्याने पाप मार्ग, ज्याने बिलं वाढून संपत्ती कमावली, लोकांना लुटून, त्याचं वाटूळच आहे. आणि ज्याने इमानदारीनं संपत्ती कमावली ना,
त्याचं कधीही कल्याणच होत असतं. ज्याने त्याने ज्याचे त्याचे पेपर तपासा. आज तुम्ही मला आजच्या कार्यक्रमात थोरातांनी 2000 रुपये एक्स्ट्रा दिले, स्वखुशीने दिले, मी घेणार आहे. परंतु मी म्हणलो ना अण्णा अजून 5 द्या, मी नीट घरी जाणार नाही. मग टायर फुटन, गॅस किट उडन, गाडीच पलटी होईल, कदाचित मीच जाईल. कशामुळं माहिती का? केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याचे भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले. हे उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हरिमुख गाता हर परिचिता, हो हरिमुख गाता हर परिचिता, हरिमुख गाता हर परिचिता, हो हरिमुख गाता हर परिचिता, हरिमुख गाता हर परिचिता, हो हरिमुख गाता हर परिचिता, हो हरिमुख गाता हर परिचिता, हो हरिमुख गाता हर परिचिता. हरिमुखी गाता हरपली चिंता. मग चिंतन जर करायचं, चिंता नाही करायची, चिंतन करायची, काळ सारावा चिंतन आहे. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये शेवटी हिशोब मृत्यूच्या वेळेस तुमच्या धर्माचा नाही होत, तुमच्या कर्माचा होत. म्हणून जे लोक 4 महिने 6 महिने अंथरुणावर पडेल ना, समजून घ्यायचं याने कुठंतरी उभ्या आयुष्यात जखमारी केली. आणि मी कायम एक वाक्य सांगत असतो, अटॅक येणारा माणूस सगळ्यात पुण्यवान, सगळ्यात पुण्यवान. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. म्हणून मी पांडुरंगाला रोज प्रार्थना करतो, हे देवा हे शरीर काळाच्या ताब्यात जाऊ दे, परंतु डॉक्टरच्या जाऊ देऊ नको, नको नको नको. भयंकर यातना आहे. आणि पुण्यवान माणूस खऱ्या अर्थाने अटॅकने मरतो. अजिबात दुःख मानायचं नाही, कारण दुर्लभ मनुष्य देह, देह ना क्षणभंगुरा, एक क्षणभंगुरे. फक्त कर्म चांगलं करायचं, शेवट हिशोब कर्माचा होतो. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये आपल्या कोणत्याही व्यवहाराने कोणाला फसवायचं नाही, कोणाला लुबाडायचं नाही. आणि शेतकरी राजा या जगाच्या पाठीवर फक्त 4 लोक इमानदार आहेत. तुम्ही अभ्यास करा, या जगाच्या पाठीवर किती लोक इमानदार आहे? किती? 4. या जगाच्या पाठीवर पहिला इमानदार माझा शेतकरी आहे. म्हणून शेतकरी च्या तरुण मंडळीला माझी विनंती आहे, शेतकऱ्याच्या लेकरांनो तुम्ही शिका, भरपूर शिका, परंतु शेतीला जोड. एखादा छोटा मोठा व्यवसाय करा, छोटी मोठी नोकरी करा, कुटुंबाला हातभार लागेल. आणि शेतकऱ्याच्या तरुण लेकरांना माझी विनंती आहे, मी तुमच्या मित्रासारखा आहे, भावासारखा आहे. आणि शेतकऱ्यांनाही विनंती आहे, राजकीय लोकांच्या नादी लागायचं नाही. नाही नाही नाही, यांचा झेंडाही बांधायचा नाही, यांचा प्रचारही करायचा नाही. यांचा प्रचार करण्यापेक्षा, यांचा झेंडा बांधण्यापेक्षा, यांचा प्रसार करण्याऐवजी वजभर चारा म्हशीला जास्त घाला, ती 2 लिटर दूध जास्त देईल. कारण हे कधी आपले झाले एवढं उघड कोणीच बोलणार नाही. हे आपले झाले, हे यांच्या बापाचे झाले नाही तर आपले कधी होती? आपला नगाट कार्यक्रम परत तारीख नाही दिली तरी चालेल. एक वाक्य शेतकऱ्यांच्या पोरांसाठी लिहून घ्या. 10 मिलेनियम लोकांनी पाहिलं झी टॉकीजचा हा कार्यक्रम. ते वाक्य मोबाईल मध्ये घेऊन जा. शेतकऱ्यांच्या पोरांनो, आपण सगळे शेतकऱ्याचे लेकर आहे. म्हणून अरे कुणी म्हणतं माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप खासदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप खासदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप जहागीरदार आहे. परंतु आम्ही सांगतो आमचा बाप इमानदार आहे, कारण तो शेतकरी आहे.
शेतकऱ्याने जर पिकवलं नसतं, लाल दिवात हे फिरले असते. लाल दिवाचं लय अवघड कार्यक्रम महाराज. तिथं माणूस गेला ना विसरून जातो. शेतकऱ्याचं निदान आपण आहे तर शेतकऱ्याचं कैवार घेणार या महाराष्ट्रात कुणीच नाही, कुणीच नाही महाराज. फक्त माझा पांडुरंगच आपलं कैवार घेणार आहे. माझी शेती ही पंढरी, रुक्मिणी माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगरधरी. आपण म्हणून जगाच्या पाठीवर 4 लोक इमानदार आहे. पहिलं इमानदार शेतकरी आहे. कारण आपल्याला माहिती कांदे आपल्या डब्यात यावर्षी आहे का नाही. 1100चा बाजार आहे, परवडत कधी काही. वरून 700 रुपये घालायचे शेतकरी डब्यात आहे. तरी सुद्धा पुढच्या वेळेस 10,000 रुपये पायलीचा पण बी घेणारे, परत कांदे लावणारे, कोथिंबीर लावणारे, दोडके लावणारे, भोपळे लावणारे, गाजर लावणारे, ऊस लावणारे. शेतकरी तोट्यात जरी गेला तरी परत परत शेती करतो. कारण शेतकरी हा जगावर उपकार करणारा देव माणूस आहे. मला सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहे. एखाद्या डॉक्टरने हॉस्पिटल टाकलं, तो तोट्यात गेला असं कधी झालं का? एखाद्याने मेडिकल टाकलं, तो वर्षात 2 मेडिकल करतो बिल वाढवून. अरे नितीनं पैसे घ्या, हरामे मराल, डोळे झाकून मराल. एवढे पैसे तुम्ही संघ नेणार नाही. कोरोना ज्या लोकांनी लुटलं ना, लोकांना ज्या लोकांनी गाढवाचाच नांगर फिरला त्यांच्यावर, तुम्ही पहा. म्हणून आणि आज सुद्धा आपल्या संगमनेरमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठे डॉक्टरांसारखे बरेचसे डॉक्टर आहेत. पेशंटची परिस्थिती पाहून बिल घेतात. त्यांचं स्वागतच केलं पाहिजे, चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. माझा अनुभव आहे. म्हणून इमानदारीनं जो समाजाची सेवा करतो ना, तुम्ही देवळांना दान नका देऊ. गोरगरीब एखादा अडचणीत असेल ना, त्याला मदत करा. याची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. म्हणून जगातला पहिला इमानदार शेतकरी आहे आणि दुसरे इमानदार संत आहेत. कोण? संत. बुडत हे जन ना देखे, कळवळा आला जन बुडतय. लोकांनी संतांना शिव्या शाप दिला तरी तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी उद्धाराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारणे. आणि तिसरी इमानदार विभूती आहे या ब्रह्मांडामध्ये आई आणि वडील. आई आणि वडील कितीही त्रास होऊ द्या तरी सुद्धा लेकुराचे हित वाहे माऊलीचे. आईशी कनवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती. म्हणून जगावर उपकार करणारे हे 3 विभूती आहे. आणि या जगामधला सगळ्यात इमानदार या तिघांपेक्षाही पंढरीचा पांडुरंग. तो बरोबर हिशेब करतो. आपल्याकडून काही कर्म चुकलं ना, तो बरोबर हिशेब करतो. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये सत्कर्म करा, माता पित्यांची सेवा करा. आणि माता पित्यांच्या सेवेने संत कृपा करतात. आणि संतांच्या आशीर्वादाने पंढरीचा पांडुरंग याच्यात आहे. देव वसे चित्ती तयाची गडावी संगती. आणि त्या संतांनी कृपा केल्यानंतर नाम मंत्र देतात. आणि नाम मंत्र मिळाल्यानंतर याच्यामध्ये खऱ्या अर्थाने हे जे मन आहे, जे मायेमध्ये गुंडा अडकलं जाते आणि वेगवेगळे खऱ्याने आपण वेगवेगळे दुष्कर्म आपण आपल्याकडून होतात, ते तंत्र खऱ्या अर्थाने कंट्रोल करण्याचं तंत्र राम नामाच्या मंत्रामध्ये आहे. म्हणून नको नको मना गुंतू मायाजाळी, हे मना मायाजाळात अडकू नको. आपण मोकळे आलोय, मोकळे जाणारे. आणि जेव्हा काळाची उडी पडेल, कितीही श्रीमंतास, केवढाही वशिलास, तुला जावं लागणारे अभंगाच्या काळाची हे उडी पडेल बादेवा, काळाची हे उडी पडेल बादेवा, काळाची हे उडी पडेल बादेवा, काळाची हे उडी पडेल बादेवा. काळाची उडी पडेल
मित्र असू द्या, आई वडील असू द्या, भाऊ असू द्या, राजा असू द्या, आपल्याला सोडवायला येणार नाही. शेवटच्या क्षणी सोडवायला तुमचं आमचं चांगलं केलेलं कर्मच येतं. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये कर्म नीट करा. आणि पहिलं कर्म आहे आई वडिलांची सेवा, दुसरं कर्म आहे साधूची सेवा, तिसरं कर्म आहे नामस्मरण, आणि चौथं कर्म आहे ज्या समाजामध्ये आपण राहतो ना त्या समाजाला अडी अडचणीच्या काळामध्ये मदत करणं, ही सुद्धा भगवंताची सेवा आहे. आणि मदत करणारे सगळेच लोक बावळट येडफट असतात असे नाही. आता आपण आमदार लोकांना, मंत्री लोकांना कुणी चांगलं म्हणत नाही, परंतु माझ्या अनुभवातले काही लोक असे आहेत खरोखर त्यांचं त्यागमय जीवन आहे. आणि त्यागमय जीवन करून आपल्या घर प्रपंचातून, आपल्या बिझी शेड्यूलमधून समाजासाठी खऱ्या अर्थाने जी लोक वेळ काढतात ना, खऱ्या अर्थाने ती सुद्धा भगवंताचीच एक प्रकारची विभूती असते. भगवंताच्याच आशीर्वादाने त्यांना काहीतरी पद मिळतं. आणि असेच महाराष्ट्राच्या एक लाडक्या कन्या, संघर्ष कन्या आमदार स्नेहलताताई कोल्हे या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचंही टाळ्या वाजून स्वागत करा. कारण कोल्हे परिवाराने फार मोठा त्याग या समाजासाठी केलेला आहे, फार मोठा संघर्ष ताईंनी सुद्धा दिलेला आहे. आणि तुमच्या आमच्या कल्याणासाठी भरपूर त्यांनी विकासाचे कामं आपल्या मतदारसंघात केलेलं आहे. म्हणून त्या सुद्धा या ठिकाणी या परिवाराच्या या पुण्यस्मरणाच्या ठिकाणी उपस्थित राहिल्या. म्हणून त्यांनाही धन्यवाद. विठाला विठोबा रखुमाई विठोबार घुमाई, 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 विठोबार घुमाई. नको नको मना गुंतो माया झाली, काळा आला जवळी घासाव्या, काळाची एवढी पडेल ब जेव्हा, सोडविलं तेव्हा माय बाबा, सोडविलं राजा देशाचं चौधरी, आणि सोय रे भले भले, तुका म्हणे तुला सोडविलं कोण, एका चक्रपाणी वाचून या. म्हणून धावत्या वेळामध्ये आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी चिंतनरूपी सेवा मांडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने आपल्या वडिलांच्या, आई वडिलांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ, पुण्यस्मरणाच्या प्रीतीर्थ एक वृक्ष आठवण म्हणून आपल्या घरासमोर लावा. आईवडिलांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. म्हणून झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लेले गुरे वेडे वाकोडे उत्तरे, पराग महाराम तुम्ही, नाही उच्चारला पराग महाराम तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया भेटिंग, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, कुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज आपण सर्वजण
कैलासवासी सखारी बाळाजी पाटील थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहात. प्रथम पुण्यस्मरणासाठी हबप रवींद्र महाराज पिंपळगावकर यांचं समाज प्रबोधन अशी ही कीर्तन सेवा आपण सगळ्यांनी ऐकली. सखारी पाटलांचे चिरंजीव जालिंदर भाऊ, अण्णासाहेब, त्यांच्या बहिणी, परिवार सगळ्यांनी ते गेल्यानंतर त्यांच्या स्मृती कायम जपल्या. त्यांनी जोडलेली माणसंही जपली. आणि आपल्या हिंदू धर्मात प्रथम पुण्यस्मरण म्हणजे कृतज्ञता सोहळा असं म्हणूया. अन्नदानाचा कार्यक्रम होतो. सगळे त्या परिवाराचे जवळचे नातेवाईक मंडळी समाजात त्यांच्या संबंधात जे आली ते सगळ्यांना आपण बोलवतो आणि पुन्हा त्यांच्या स्मृतींना उजाळा देतो. आणि विशेषतः आज ज्यांची कीर्तन सेवा झाली ते हबप रवींद्र महाराज हे अगदी जसे संत तुकाराम महाराजांच्या अभंगात परखड विचार तसे परखड यांचं समाज प्रबोधन या माध्यमातून त्यांनी आपल्याला ऐकवलं. पण महाराज आपण म्हणाले कोरोनामध्ये अनेक जण गेले ते काहीतरी पापांनी, तसं नाही, ते व्हायरसनी गेले. त्यांनी प्रत्येकाने काही पाप केलं नाही. त्याच्यातले काही पुण्यात्मासुद्धा होते. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपापलं काम समाजसेवेचं केलेलं होतं. पण आपण म्हणतो तसं एकदा का देवाचं बोलवणं आलं तर आपल्या हातात काहीच नाही आहे. त्याला आपण दोरी तुटली म्हणतो. तसं घडलं. एक मोठं वादळ आलं आणि त्याच्यात मी सुद्धा मरता मरता वाचले. परंतु खूप जीवाभावाची माणसं सोडून गेली आपल्याला. ते कधीही आपण विसरू शकत नाही. आणि म्हणून आपल्या या समाज प्रबोधनाचं काम आहे ते धर्मनिष्ठेचं आहे. महाराज राष्ट्रनिष्ठेचं आहे. लोकांची डोळे उघडे करणाऱ्या की आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे, चांगलं कर्म कसं केलं पाहिजे आणि माणसात देव पाहिला पाहिजे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. हे आपण जीवनशास्त्र महाराज शिकवत आहेत. तर हे ग्रामीण भागातच आपल्याला जास्त आढळतं. आणि माणुसकीसुद्धा महाराज ग्रामीण भागात अजून टिकू नये. लहान मोठं असं काही नाही. आणि आपण सांगितलं तसं वारकऱ्यांमध्ये एकदा वारीत जाऊन बघा, खूप आनंद वाटतो. चालता बोलता वाटतं तिथे कोणीही लहान मोठं, कोणत्या समाजाचा, कोणत्या जातीपातीचा असं काहीही नसतं. आणि तिथं माणुसकी, मानवता, धर्म आपल्याला शिकायला मिळतो. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या जतन आपल्याला करायचं आहे. पुढच्या पिढीला आपल्याला ते सांगायचं आहे. ते सांगायचं काम महाराज आपल्या माध्यमातून होतं. जीवनशास्त्र आपण शिकवता. जीवन कसं जगायचं. आई बाप्पाला विसरू नका. नाही तर मंदिरात दिवसभरात 10 खेपा जरी गेले, 10 वेळा जरी गेले आणि आईवडिलांची जर का त्यांची काळजी नाही घेतली किंवा त्यांच्याकडे उलटून त्यांना बोलले, त्यांनाचं मन दुखवलं तर आशीर्वाद कसा मिळेल. आणि आशीर्वाद अजून विक्रीला नाही. तो अंतरात्म्यातून यायला पाहिजे. आत्म्यातून आशीर्वाद पोहोचतो. आणि म्हणून कितीही करोडपती असला तरी त्याला एखाद्या दुकानात जाईल आणि तिथं आशीर्वाद मिळेल अशी काही सोय अजून झालेली नाही. आणि म्हणून आशीर्वाद घ्यायचे असेल तर पुण्यात्मे आहेत, संत आहेत, महंत आहेत, कीर्तनकार आहेत, खूप चांगली माणसं आहे सोन्यासारखी. त्यांचे आपण आशीर्वाद घ्या. वडीलधाऱ्यांचे आपण आशीर्वाद घ्या. हे समाज प्रबोधन महाराजांच्या या माध्यमातून झालं. आणि इथं माय माऊल्या किती उपस्थित आहे महाराज. आपण बघा, अजूनही कीर्तन म्हटलं, सप्ताह म्हटलं की आम्हीच जास्त संख्येने असतो महिला भगिनी. ही स्त्री शक्ती आहे. नवीन पिढी घडवण्याचं, समाजाच्या, देशाचे नवीन नागरिक घडवण्याचं काम, मुलांना संस्कार देण्याचं काम आमच्या माता माऊल्या करत असतात. म्हणून मी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला गेले की तिथे मला महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. धुणं भांडे, स्वयंपाक पाणी, घर आवरून सावरून सगळ्या येतात. उठले आणि चालले कीर्तनाला असं होत नाही. म्हणून आमच्या महिला भगिनींसाठी जोरदार टाळ्या. आणि म्हणून देशाच्या राष्ट्रपतीसुद्धा आपलीच एक भगिनी आहे. देशाचे अर्थमंत्रीसुद्धा आपलीच एक भगिनी आहे. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा माऊली म्हटलंय. या जमिनीला भूमाता म्हटलं, गाईला गोमाता म्हटलंय. माऊली शब्दात खूप ताकद आहे. देशाला सुद्धा भारत माता म्हणलंय. आणि म्हणून माऊल्यांनो आपल्याला कमी लेखायचं नाही. आपण स्त्री शक्ती आहोत, आपण अन्नपूर्णा आहोत, आपण लक्ष्मी आहोत, आपण सरस्वती आहोत. आणि म्हणून आपल्यातला आत्मविश्वास वाढवा, आपल्यातलं आत्मबळ वाढवा. हिमतीने जगा, ताकदीने जगा. परिवार घडवायचा, पुढे चालायचं. सुख दुःख दोन्ही येतं जीवनामध्ये. संकट येतात, खूप संकट येतात, पण तरी पाऊल पुढे टाकायचं आणि पुढं नेटानं. म्हणून बाई बसली की घर बसलं. बाई माणूस आहे, बाईनी संसार करायचा आहे. आणि बाईनी कंबर खोचून नेटाने आपल्या परिवाराला सांभाळायचं आहे. आणि म्हणून बाई प्रसन्न, घरातली स्त्री प्रसन्न पाहिजे. कारण तिच्या हाताने
घरातलं अन्न बनणार आहे, तिच्या विचार चांगले पाहिजे. म्हणून ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो, जिथे आनंद आहे तिथं परमेश्वराचा वास असतो. आणि ज्या घरात स्त्रीचा छळ होतो तिथे दुःख वास करतो, तिथं परमेश्वराचा वास नसतो. आणि म्हणून महिलांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे, त्यांची आदर झाला पाहिजे, त्यांची कदर झाली पाहिजे. एवढंच या निमित्ताने मी महाराज सांगते. आणि ज्यांच्या पुण्यस्मरणाला आपण आलो आहे ते सखाराम पाटील थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने मी संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करते. ओम शांती.